मोदीजी म्हणतात आम्ही विश्वगुरू आहोत. संपूर्ण जगाने जर आमचे विचार मान्य केले तर संपूर्ण जग सुख शांतीमध्ये राहील. परंतु त्यांच्याच पक्षाची एक सरपंच जिची सून आत्महत्या करते, ते पण हुंडाबळीसाठी. मित्रांनो, पुण्यामध्ये घडलेली ही घटना, हुंडाबळीसाठी सुनेनं आत्महत्या केलेली आहे. 2019 साली लग्न झालं होतं, त्याच्यामध्ये 50 तोळे सोनं दिलं तरी देखील तिने आत्महत्या केली. अजून सतत पैशाची मागणी होत होती आणि या त्रासाला कंटाळून तिने आत्महत्या केली. मित्रांनो, काय घटना घडलेली आहे याच्याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत. माझं नाव आहे विकास, खरं बोलतो मध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, पुण्यामध्ये घडलेली ही घटना, दीप्ती चौधरी या विवाहितेचं नाव, 2019 साली यांचा विवाह चौधरींसोबत झाला होता. मित्रांनो, हे जे चौधरी आहेत यांच्या घरामध्ये मुख्याध्यापक, सरपंच आणि सुशिक्षित लोक आहेत सगळे. याच्यामध्ये जर बघितलं तर सासरे जे आहेत ते मुख्याध्यापक आहे, कारभारी चौधरी त्यांचं नाव. जी सासू आहे ती गावची भारतीय जनता पार्टीची सरपंच. एवढंच नव्हे मित्रांनो, मुलं देखील सुशिक्षित आणि हे सतत मागणी करत होते पैशाची सुनेकडनं. गड्डा घेऊन ये, पैसा घेऊन ये, आमची भरती कर, हे ह्यांचं चालू होतं. मित्रांनो, एक लक्षात ठेवा मित्रांनो, मुलीच्या आई वडिलांकडे सोन्याची खाण नसते. सतत त्यांना पैसे मागणं, सोनं मागणं, सगळ्या गोष्टी मागणं म्हणजे आपण आपला भिकारचोटपणा सिद्ध करतो. आणि ह्याच गोष्टी मित्रांनो या केसमध्ये दिसून येतात. त्या विवाहितेचं, त्या दीप्तीचं आत्महत्याला तिला प्रवृत्त करण्यात आलं. तिच्यावरती ज्या गोष्टी लादण्यात आल्या, मित्रांनो या केसमध्ये जर तुम्ही बघितलं, सतत पैशाची मागणी करण्यात आली तिला. 50 तोळे सोनं 2019 साली देऊन सुद्धा सतत तिच्यावरती पैशाची मागणी करण्यात आली. तेवढंच नव्हे मित्रांनो, तिला मारण्यात आलं. मित्रांनो, याच्यानंतर तिचा गर्भपात करण्यात आला. मित्रांनो, ती सहन करत राहिली, परंतु एक काय म्हणतात, एक लेवल असते सहन करायची आणि त्या लेवलला ते झालं होतं सगळ्या गोष्टी. याच्यामध्ये तर गाडी घेण्यासाठी त्यांनी पैसे मागितले. मित्रांनो, सर्वसामान्य मुलीच्या आई वडिलांकडे सोन्याची खाण नसते, एवढे पैसे मागणं, सतत त्यांना टॉर्चर करणं आणि ह्याच्यामध्ये त्या मुलीला कंटिन्यू पैसे मागून, कुठलं काय येऊ दे, लगेच जा पैसे घेऊन ये, हे घेऊन ये, पैसे घेऊन ये, सतत पैसे मागून तिचा छळ करण्यात आला आणि या छळाला कंटाळून तिने आत्महत्या केली. मित्रांनो, तिच्या सुंदरतेवरनं पण या लोकांनी अक्षरशः तिच्या मनामध्ये काळं भरून टाकलं की तू चांगली दिसत नाहीयेस. तिला तिरस्कार करण्यात आला, तिचा निगेटिव्हिटी हे करण्यात आली तिच्यावरती, तिला मारण्यात आलं. पैसे घेऊन ये, आमची गारभर, यासारख्या गोष्टी त्यांना म्हणण्यात आल्या. तुम्ही विचार करा मित्रांनो, हे सुशिक्षित लोक आहेत. मुख्याध्यापक, जो मुख्याध्यापक संपूर्ण जगाला शिक्षण देतो, संपूर्ण जगाला सांगतो की बाबा रे, तुम्ही या गोष्टी करू नका. मुख्याध्यापक होण्याच्या आधी तो एक शिक्षक असू शकतो. आणि कारभारी चौधरी, मित्रांनो तुम्ही विचार करा, त्यांचे विचार कुठल्या लेवलचे असतील. त्यांनी ज्या मुलांना शिकवलं असेल त्यांचं काय झालं असेल. ते सर्वसामान्य जे मुलं असतील, तुम्ही विचार करा, त्यांच्यासमोर जर अशा रीतीचे विचार गेले असतील, अशा माणसाकडनं शिक्षण घेतलं असेल तर त्यांचे काय विचार झाले असतील. मित्रांनो, तुम्ही विचार करा, ह्यांची जी मेंटॅलिटी आहे ती हुंड्यासाठी आहे. आणि सुनेला त्यांनी प्रवृत्त केलं, हुंडा आणून दे, पैसा आणून दे यासाठी. शिक्षक, मुख्याध्यापक, जगाला सांगणारा माणूस संपूर्ण जगाला की या सगळ्या गोष्टी करू नका रे बाबांनो, ह्या सगळ्या गोष्टी घाणेरड्या असतात. प्रत्येक शिक्षक तेवढा स्टँडर्ड पाळतो, सर्वसामान्य सगळ्यात जे पण विद्यार्थी असतात त्यांना सांगतो, परंतु शिक्षकच या लेवलला पडत असेल, याच्यासारखी मूर्खता कुठं नसेल. सासू एवढ्या मोठ्या पदावरती असताना, सरपंच असताना, मित्रांनो हुंड्यासाठी त्या मुलीला टॉर्चर करणं हे अत्यंत चुकीचं आहे. मित्रांनो याच्यामध्ये धीराने देखील, तिचा धीर रोहित नाव आहे त्याचा, रोहित चौधरी म्हणून, त्यांनी देखील टॉर्चर केलं. पती रोहन चौधरी, त्यांनी देखील टॉर्चर केलं. यांच्यावरती BNSच्या अनेक सेक्शनद्वारे आता कारवाई केली जात आहे. यांच्यावरती सेक्शन टाकण्यात आलेले आहेत. आता यांच्यावरती काय कारवाई होती हुंडाबळीसाठी हे बघणं गरजेचं आहे. कारण वैष्णवी हगवणे प्रकरणामध्ये ज्या गोष्टी झाल्या, मित्रांनो अजूनही ती केस पेंडिंग आहे, चालू आहे, तिच्यामध्ये अजून काही डिसिजन आला नाहीये. परंतु एक केस अजून ताजी असताना पुण्यामध्ये ही दुसरी घटना घडते, ते पण हुंडाबळीसाठी. एवढा पैसा, एवढं सोनं देऊन मित्रांनो अक्षरशः त्या मुलीला सुसाईड करायला लागतं. त्याला कारणीभूत काय आहे,
तुम्ही विचार करा मित्रांनो, मुलीचे आई वडील मुलाकडे बघताना काय मुलगा सुशिक्षित आहे का, त्याच्या घरातले सुशिक्षित आहे का, याच्यामध्ये तर मुख्याध्यापक वडील म्हणल्यावरती पर्सनॅलिटी तर काय असेल, काय इमेज असेल त्या लोकांची, काय त्या मुलांची इमेज असेल. त्यामध्ये मित्रांनो एवढंच नव्हे, तिथं सून त्यांनी दिली, ती मुलगी पण इंजिनियर होती मित्रांनो, तिला दिली, सुशिक्षित आहेत, सगळं व्यवस्थित राहतील. ती तिथं गेली, 50 तोळे सोनं त्यांना दिले. विचार करा मित्रांनो, 50 तोळे सोनं हे कमी नाही आहे. त्या काळी पण रेट काय एवढा नव्हता. त्याच्यानंतर मित्रांनो सतत तिला पैसे मागणं, गाडीसाठी पैसे मागणं, तिचा गर्भपात करणं, किती क्रूर लेवलवरती तिच्यासोबत अत्याचार करणं. मित्रांनो हे कुठंतरी चुकीचं आहे. महिला विकास आयोग जे आहे आपलं, ते कुठंतरी झोपा काढतंय का असं आपल्याला म्हणणं गरजेचं आहे. कारण एक घटना अशी ताजी असताना देखील मित्रांनो अशा दुसऱ्या घटना घडते. कुठंतरी माणसांमध्ये, कुठंतरी लोकांमध्ये धाक राहिला नाहीये का आपल्या यंत्रणेचा, आपल्या सरकारचा, आपल्या ज्या पोलिसांचा, की बाबा रे आपले जे कायदे आहेत ते आपल्यासोबत काय करू शकतात, आपलं काय हाल करू शकतात. कारण मित्रांनो वैष्णवीच्या केसमध्ये जे झालं त्याच्यानंतर आत्तापर्यंत त्या केसचा निकाल लागत नाही म्हणल्यावरती तुम्ही विचार करा. एवढंच नव्हे मित्रांनो, आता ह्या केसमध्ये पण काय होईल हे पण सांगता येत नाही. एकाला जर शिक्षा झाली तर 100 जण शांत होतात, 100 जण थोडं तरी नमतं घेतात, परंतु एकाला पण ह्याच्यामध्ये शिक्षा झाली नाही अजून सुद्धा, तर ह्याच्यामध्ये काय होणार आहे मित्रांनो. म्हणूनच मित्रांनो हे एक प्रश्न होता की यांना शिक्षा होते का. हे हायलाइट केले जातात, मोठमोठं सोनं घेतलं, पैसे घेतले, परंतु यांना शिक्षा झाली आहे का. ह्या केसेस उघडल्या पाहिजेत, ह्या बघितल्या पाहिजेत. पूर्ण टीव्हीला येतं, न्यूजला येतं, पेपरला येतं, एवढं घेतलं, तेवढं घेतलं, एवढं हे झालं, त्याच्यावरती आयोग बसतं, सगळी चौकशी होती, पूर्ण होतं. परंतु त्या गोष्टी कंप्लीट होतात का, त्या केसेस संपूर्ण त्या कुटुंबियाला न्याय भेटलाय का, हे देखील बघणं गरजेचं आहे मित्रांनो. आणि या कुटुंबाला तर न्याय भेटणं गरजेचं आहे. कारण याच्यामध्ये एक हत्या आधीच झाली होती, ते पण गर्भपात करून. मित्रांनो गर्भपात ही सगळ्यात मोठा क्राईम आहे, तरी देखील त्यांनी केला. पैसे मागण्यात आले, मारण्यात आलं, छळ करण्यात आलं. आता या केसमध्ये काय सरकार लक्ष देते, आपलं महिला आयोग काय लक्ष देते, हे देखील बघणं गरजेचं आहे मित्रांनो. यांना काहीतरी कडक शिक्षा होणं गरजेचं आहे. नाहीतर असे लोक हे वारंवार फिरत राहतील, हे सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये भरवतील. याच्यामध्ये लोक जे आहेत ते हुंडाबळी द्यायला किंवा जे पण हुंड्यासाठी प्रवृत्त करणारे लोक आहेत, आम्हाला हुंडा द्या, पैसा द्या, या सगळ्या गोष्टी म्हणणारे जे लोक आहेत यांची संख्या अशीच वाढत जाईल. हे तोंडामध्ये भोळा कोपून शांत बसतील, सहन करतील, छळ सहन करतील. कारण आपल्या मुलीचं चांगलं व्हावं असं अपेक्षा प्रत्येक आईवडिलाची असते. स्वतःला विकून आईवडील पैसे भरतात, परंतु असे जर लोक असतील तर मित्रांनो यांच्यावरती कुठेतरी कारवाई होणं गरजेचं आहे. नाहीतर प्रत्येक घरामध्ये अशा घटना आपल्याला पुढे दिसतील. नक्कीच मित्रांनो याच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे. व्हिडिओ आवडला असेल तर